चला सर्वांना गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. सगळ्यांना माझा आवाज येते का लवकर सांगा. सगळ्यांना माझा आवाज येते का लवकर सांगा. सगळ्यांना माझा आवाज येते का लवकर सांगा पिल्लांनो. सर्वांना गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. सगळ्यांना माझा आवाज येते का लवकर सांगा. आता बघा, आज तुम्हाला वाटत असेल की सर कशामुळे आज आलेले आहे. आज आता सर्वात महत्वाची गोष्ट, आजचा दिवस याच्यासाठी महत्वाचा आहे की आज आपण काय करणार आहे. तर आज आपण तुम्हाला हे सांगणार की पिल्लांनो, एक मिनिट थांब फक्त. चला, आता खूप जणांनी काय केलं, टीईटीचा फॉर्म भरला होता आणि टीईटी मध्ये काही अभ्यास झाला, गणित केलं, सर्व केलं, पण काही बॅड लक मुळे तुमचे गणित काय झाले, काही चुकले, काही बराबर आले, कुठं मराठी चुकले, कुठं मानसशास्त्रामध्ये चुकले. पेपर इतकाही सोपा नव्हता आणि इतकाही अवघड नव्हता, परंतु सर्वांनी खूप चांगला अभ्यास केला आणि दिली. कोणाचे मार्क 90च्या प्लस 110 120 येते, कोणी 90 पेक्षा कमी येते. मग 90 पेक्षा कमी येते तर त्यांच्यामध्ये आता भीती आहे, तर करायचं काय, काही टेन्शन घ्यायचं नाही. आणखी टेट फिक्स नाहीये, पण आपल्या हातात आणखी एक मौका आहे, तो म्हणजे सीटीईटीचा. हा सगळ्यात मोठा मौका आहे आणि ह्या सीटीईटीच्या मौकामध्ये जर आपण गणित प्रॉपरली केलं तर सीटीईटी पास झाली तर सीटीईटी ज्यांनी पास केली त्यांना सर्वांना टेट देता येते, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, टीईटी पेक्षा मला सीटीईटी खूप सोपी वाटली पास होणं. सर काही मजाक करणार नाही. जेव्हा मी विश्लेषण केलं, जेव्हा मी बघितलं, त्यामध्ये खूप कमी टॉपिक आहे आणि कमी टॉपिक आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे खूप सोपे सोपे प्रश्न आहे. फक्त ते हिंदीतून आहे आणि हिंदीतून कोणी शिकवत नाही, समजत नाही, म्हणून आपल्याला ते येत नाही, बाकी काहीच नाहीये. बरोबर. जसं की पेपर फर्स्ट साठी मी बघितलं तर पेपर फर्स्ट साठी बघा, हा पेपर फर्स्ट. आता पेपर फर्स्ट साठी 15 ते 18 मार्काला हे येतं आणि याच्यानंतर पेडॉलॉजी येतं, संख्याशास्त्र ते येतं बाकीचं 15-20 मार्काला. मग यामध्ये काय ना, संख्या पद्धती. मग संख्या कशा प्रकारच्या, संख्याचे प्रकार, संख्या कशा प्रकारच्या. त्यानंतर नाही, आता नाही जाणार हिंदी अवघड, ही माझी गॅरंटी. मी जेव्हा शिकवणं चालू करेन ना, ऑटोमॅटिक हिंदी सोपी जाईल. मी जे शिकवण त्याच्या बाहेर काही जाणार नाही, ही माझी गॅरंटी राहील, ही मेरी जिम्मेदारी. बरोबर. ते आता ते सोडून टाका, महाराष्ट्राच्या लोकांना हिंदी अवघड जाते, हिंदीचं असं नाही होणार, ते आपण बघून घेऊ. मग आता संख्या पद्धती आपण जे शिकलो, संख्याचे प्रकार, संख्या कशा प्रकारचे राहतात, त्यानंतर संख्यामध्ये वर्ग संख्या, नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, विभाजन, त्याच्यानंतर विभाजित कसं, हे सर्व काही इथं ना फक्त हिंदीतून आहे ना. म्हणजे ज्याला मराठीच्या कन्सेप्ट माहिती आहे त्याला ह्या कन्सेप्ट शिकवणं काही अवघड जाणार नाही. फक्त भाषा कोणती राहणार, हिंदी. मी हिंदीचं कन्वर्ट तुम्हाला मराठीत सांगन. त्यांनी विचारलं काय करायचं काय हे तुम्हाला मी सांगन. आपला कोणता संख्या पद्धती. मग यामध्ये संख्या पद्धतीमध्ये त्रिकोणी संख्या असेल, चौकोनी संख्या असेल, वेगवेगळ्या संख्येचे प्रकार असेल, संख्येबद्दल काही माहिती असेल, संख्येचे विभाजन, त्याच्यानंतर विभाजनाच्या कसोट्या असेल, हे सर्व यामध्ये येणार. मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या सर्व. मग त्यानंतर लघुत्तम, समार्जन आणि महत्तम, याला म्हणजे काय, हा झाला बघा LCM आणि HCF. आता हा चॅप्टर मी टीईटी असताना असा करून घेतलेला आहे की या चॅप्टर आपण ऑप्शन थ्रू उत्तर देतो, सॉल्व पण नाही करत आपण कधी. आपण कसे उत्तर देतो, ऑप्शन थ्रू. मग ऑप्शन थ्रू उत्तर देतो तर हा चॅप्टर तुम्हाला मराठीतून पक्का आहे,
फक्त भाषा समजून घ्यायची आहे. आणि जेव्हा मी भाषा समजून सांगेन तुम्हाला ऑटोमॅटिक तो सोपा होऊन जाईल. आणि सोपा झाला तर तुम्हाला सांगतो एलसीएम आणि एससीएफ सुद्धा अवघड चॅप्टर नाही, हा पण खूप सोपा रीतीने निघून जाईल आपला. बरोबर. त्यानंतर मापन प्रणाली. सर मापन प्रणाली म्हणजे काय? हा चॅप्टर आपल्याला थोडाफार करणं आहे. मापन प्रणाली म्हणजे काय? ते आपलं हेक्टा नाही का, मीटर, लिटर, किलोमीटर. बरोबर. इकडे काय सेमी, मिली, मिमी, त्यानंतर डेका, हेक्टा, किलो, असं. मग हा जर टेबल पाठ असेल तर याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. आणि आपण मराठीतून केलं तर हिंदीतून काही बदल नाहीये, फक्त आपल्याला कन्वर्ट करायचं, बाकी काहीच नाही. हे चॅप्टर सुद्धा केलं तर आपलं 15 मार्क फिक्स. जॉमेट्री आकृत्या. इथं जॉमेट्री तुमच्या टीईटी सारखं डीप मध्ये नाहीये, इथं फक्त आकृतीवर प्रश्न आहे. कोणता? पेपर 1 ला. मग इथं क्षेत्रमिती मित्रमिती नाहीये, फक्त आकृत्या जर चांगल्या असेल तर आकृत्यावर काही काही प्रश्न तयार होतात. ही आकृती कशाची, ती आकृती, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे कंसाचे माप काढायचं, एक माप दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोण दिलेलं आहे, सगळं वेगवेगळं त्याच्यामध्ये काढायचं. म्हणजे ज्या आपली जी भूमिती आहे, आपल्या भूमितीची फक्त सुरुवात इतकंच आहे, बाकी काहीच अवघड नाही. आणि मी नाही, हे तुमचे 2023 पर्यंत झालेल्या पेपरचे विश्लेषण सांगा. ते 2023 पर्यंत जे पेपर आले त्या पेपरमध्ये जे आम्ही बघितलं त्याच्या बाहेर काहीच नाहीये. ह्या फक्त भूमितीच्या संकल्पना आहे. पॅरलल लाईन म्हणजे काय, त्यानंतर पॅरलल लाईन मधलं वितक्रम कोणकोणते, संगत कोणकोणते, त्यानंतर त्रिकोण काढला, काटकोण म्हणजे काय, हे याच्यावर आधारित जे प्रश्न आता हिंदीतून त्यावर आधारित अवघड नाही. मग अंकगणिती पर आधारित समस्या. अंकगणित म्हणजे आपला अर्थमॅटिक. मग अर्थमॅटिक यामध्ये पूर्ण नाहीये. या अर्थमॅटिक मध्ये काय काय, तर आपलं सरासरी, त्यानंतर वयवारी, त्यानंतर नफा तोटा, त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्यानंतर टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, बोट अँड स्टीम. बस इतकंच आहे. आणि आपण 2-3 दिवसामध्ये करून हे पूर्ण कंप्लीट करणार. त्यानंतर आकडो पर प्रबंध तथा प्रतिरूप. आकड्यावरती एक प्रश्न येतो, ते आपल्याला करायचे. म्हणजे कोणता? DI. आपला DI आहे ना, तो DI. बस इतकंच तुम्हाला सिलेबस आहे पेपर 1 साठी, बाकी काही नाही. चला, सर्वांना समजलं का? सर्वांना समजलं का? लवकर सांगा. मेसेज करा लवकर लवकर, रिप्लाय करा. तुमचे रिप्लाय समजलं का इथपर्यंत? येस, डन डन डन. आता पेपर 2 बघा. संख्या पद्धती तिकडे पण इकडे पण, लसाई मसाई तिकडे पण इकडे पण. पण इकडे एक्स्ट्रा कोण आहे? वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. इकडे एक्स्ट्रा कोण आहे? बीजगणित. आता अंकगणित इकडे इकडे, जॅमेट्री पण इकडे एक्स्ट्रा कोण आहे? क्षेत्रमिती. म्हणजे इकडे क्षेत्रमिती आणि वर्ग, वर्गमूळ, बीजगणित आपल्याला हे 2-3 चॅप्टर एक्स्ट्रा पाहिजे, बाकी काहीच नाही. बाकी सर्व ऍज इट इज आहे. थोडीशी लेवल अवघड आहे आणि आपण दोन्ही लेवल सोबत घेऊन चालू, बाकी काहीच नाही. दोन्ही लेवल आपण सोबत घेऊन चालू. यावरती जे प्रिव्हियस क्वेश्चन जितके आले तितके आपण प्रॅक्टिस करू. प्लस मी प्रत्येक याचे 40-50 क्वेश्चन, याचे 40-50, याचे 40-50, याचे 40, सगळ्यांचे प्रश्न मी घेणार आणि यातून 1 महिन्यामध्ये आपण काही करून पूर्ण चॅप्टर पूर्ण करू. आणि जसं टीईटी मध्ये मी म्हणलो होतो बघा, टीईटीला सोपे जाईन पोरांना, तर पेपर 1 पेपर 2 सुद्धा सोपा गेला. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी त्या दिवशी थांबून त्याचं काय दिलं, सगळ्यांचे उत्तर दिले. पेपर चांगला नव्हता माझ्या, तरी मी सगळे उत्तर काढून सुरासे सरांनी सगळ्यात पहिले मानसशास्त्राची अख्ख्या महाराष्ट्रात कोण दिली नाही, मानसशास्त्राची आन्सर की दिली, मी गणित दिली. त्याच प्रकारे सांगतो, हा सुद्धा पेपर तुमचा तितकाच परफेक्टली जाणार आणि याची आन्सर की मी सुद्धा तितक्याच फास्ट मध्ये देणार जर पेपर आल्या. सेकंड गोष्ट, इतकं सगळं मी कशातून घेणार, तर हिंदी लँग्वेज मधून घेणार, सगळं हिंदीतून घेणार. आणि त्याचं विश्लेषण मी मराठीतून करणार, की त्याला म्हणायचं काय, हिंदी भाषा म्हणत काय. आणि हे जर समजलं तर ऑटोमॅटिक परीक्षेला तुम्हाला ते हिंदी वाचताना काय बोलत आहे काय नाही हे सर्व तुम्हाला समजेल. तर आपण हिंदीतून सुरुवात करणार आहे, हिंदीमधून. मग हिंदीमधून प्रश्न येणार आणि हिंदीतून प्रश्न घेतला त्याची आपण उत्तर काढणार आहे. चला सर्वांना. सर कशा प्रकारे घेणार, आता बघा.
आपण घेऊ लसाई मसाई वरती काही प्रिव्हियस क्वेश्चन आहे ते आपण सॉल्व्ह करू. हा पहिलाच क्वेश्चन सर्वांना दिसत आहे का मला सांगा बरं. माझ्या मते दिसत नसेल. सर्वांना दिसत आहे का मला सांगा बरं. सर्वांना दिसत आहे का. अवघड आला. रेड दिसत नाही का. दोन मिनिटं थांबा. आणि बाईसाहेब जर आवडलं सेशन तर लाईक करणं विसरायचं नाही. आता सांगतो लाईक करणं विसरायचं नाही. आणि जे जे तुमचे शिक्षक मित्र त्यांच्या सर्वांसाठी सर्वात सुवर्ण संधी की टीईटी जे फेल झाले त्यांसाठी सुवर्ण संधी. जरी तर गणित पक्का झालं गणितामध्ये मार्क आले तर आपली सीटीईटी सुद्धा निघून जाईल ही माझी गॅरंटी. सर ते पेडॉलॉजीसाठी काय करणार तर पेडॉलॉजीसाठी मी एक नोट्स बनवलेली आहे. ती नोट्स सुरासे सर तुम्हाला देऊन टाकतील. त्या नोट्सवर आपलं राहणार. आता बघा एलसीएम आणि एससीएफ यावर प्रश्न कसे येतात. आता बघा संख्या 50 के सभी गुणखंडों का योग है. गुणखंड म्हणजे काय सांगा. गुणखंड म्हणजे काय लवकर सांगा. गुणाकार नाही. गुणखंड म्हणजे ह्या 50चे विभाजक कोणते कोणते. 50ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो बघा. 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो का नाही, 5 ने जातो, 10 ने जातो, 25 ने जातो, आणखी 50 ने जातो. बरोबर. 50ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो याला म्हणायचे त्याचे गुणखंडक. बरोबर. 50ला गुणखंडक म्हणजे काय याला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. 1 ने जातो, 2 ने जातो, 5 ने जातो, 10 ने आणि यांच्या सर्वांची बेरीज किती म्हणजे 1, 2, 5, 10, 25 आणि 50 यांची बेरीज किती 75, 85, 90 आणि 93 यांची बेरीज आपली आली 93. ऑप्शन मध्ये 93 आहे का. हो आहे. बघा अवघड आहे का. हा इंग्लिश मध्ये फॅक्टर्स. अवघड आहे का सांगा. अवघड आहे का सांगा लवकर तुमचा रिप्लाय. अवघड आहे का. आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत आणि माझी गॅरंटी ना करून घ्यायची जिम्मेदारी माझी. फक्त जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना लाईक करायचं, शेअर करायचं. चला हे वाचा लवकर लवकर वाचा. यस. 64 के सभी धनात्मक गुणखंड का योग जो 4 के गुणज है. आता बघा 64 चे सगळे पॉझिटिव्ह धनात्मक गुणखंड म्हणजे फॅक्टर ज्याला 4 ने भाग जातो असे म्हणजे 2 नाही 3 नाही. सगळ्यात पहिले कोण 4 ने 4 ला भाग जातो. आणि कशाने जातो 8 ने, आणखी 16 ने, आणखी 32,
आणि 64. अंकी कोणी आहे का ज्याला 64 मागतो तो अंकी कोणी मला सांगा. इतकेच. ज्याला 4 ने मागतो बघा, याला 4 ने मागतो तो 4 1 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64 यांनाच भाग जातो. तुम्ही म्हणले हो. यांची बेरीज किती 4 + 8 + 16 + 32 + 64 यांची बेरीज अरे आहे ना 60 70 80 32 आणि 8 किती 40 44 बेरीज केली तर उत्तर आलं 124. यस दोन्ही पेपरसाठी पिल्ल्यांनो, दोन्ही पेपरसाठी यस. नेक्स्ट बघा संख्या 15 18 24 का लघुत्तम सामायिक गुणफल विधी में म्हणजे लसावी किती 15 18 24 चा लसावी किती. आता लसावी म्हणजे आपण कधीच सॉल्व्ह करत नाही. सॉल्व्ह करतो का आपण तुम्ही मला सांगा लसावी म्हणजे सॉल्व्ह करतो का भाईसाहेब. एलसीएम आपण सॉल्व्ह करते क्या नाही. मी म्हणतो एलसीएम मतलब क्या की 15 18 24 यांच्या पाड्यामधली संख्या 3 5 15 9 2 18 आणि 6 चौक 24. 9 ने भाग 5 ने भाग या सर्वांनी भाग झाला पाहिजे. 5 ने सर्वांना भाग जातो. 9 ने बघा 2 2 4 नाही जात. 8 आणि 1 9 2 आणि 1 3 नाही जात. लहान कोणती 180. माझं उत्तर आलं का बरं 360 ही मोठी झाली मला लहान पाहिजे झालं. सॉल्व्ह करायची गरज नाही. याच्यावर एक प्रश्न फिक्स आहे. तर बेसिकली केलं असतं तर हे बघा 15 18 24 भाईसाहेब सर्वांना कशाने भाग जातो 3 3 5 15 3 6 18 3 8 24 2 ने 2 6 2 चौक 8 5 5 1 5 3 1 3 4 1 4 5 चौक 20 20 3 60 3 2 6 6 7 36 360. अरे हो सॉरी 2 ने पण 360 360 360 याला सही 360 सांगा लवकर. चल इथपर्यंत समजलं लवकर सांगा. मेसेज करा इथपर्यंत समजलं का. व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांना समजलं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. नेक्स्ट आता तुम्ही म्हणशाल सर तुम्ही पहिले 180 ला क्लिक केल्यानंतर 360 का बरं. तर बेटा 24 म्हणजे 8 त्रिक 24 येतं बघा. तुम्ही म्हणशाल हो तर बेटा 8 ने भाग जायला पाहिजे तर याला 8 ने भाग जात नाही बघा. 8 2 16 उरले 2 तर 8 ने भाग जात नाही. याला 8 ने जातो 8 चौक 32 8 45 म्हणून मी 360 ला केलं. म्हणून मी 360 ला केलं. समजलं सर्वांना. यस. नेक्स्ट 24 ते 36 का लसावी भागफल विधि से होगा. म्हणजे 24 30 आणि 36 यांचा लसावी मला काढायचा आहे. कोणता कोणता 24 30 आणि 36 यांचा मला लसावी काढायचा आहे. अरे आहे ना अरे आहे ना. मग सर यांचा लसावी कसं काढणार आपल्याच पद्धतीने. तर कसा मला सांगा यांच्या पाड्यात पाहिजे. यांच्या पाड्यात 9च्या पाड्यात पाहिजे. 9च्या पाड्यात म्हणजे हा नाहीये. आता 24 हा नाही एकच आहे 360 झालं माझं उत्तर. तर कसं बेसिकली सांगा. हे बघा बेसिकली सांगतो 24 30 आणि 36 3 ने भाग दिला 3 8 24 3 1 3 3 1 3 3 2 6 2 ने झाला 2 चौक 8 2 5 10 2 सकून 12 2 ने केला 2 2 4 2 3 6 5 1 5 2 1 2 5 1 5 3 1 3 5 2 10 3 2 6 6 2 12 12 3 36 उत्तर आलं 360.
काही नाही. आणि याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, यावर प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला तेच म्हणतो, टीईटी पेक्षा सीटीईटी कधी पण सोपी, कधी पण सोपी. नेक्स्ट, संख्या 90, 60, 75 तथा 35 का लघुत्तम समापन किती, म्हणजे लसावी किती सांगा. 90, 60, 75 आणि 35 यांची लसावी किती. आता आपल्याला 90, 60, 75, 35 ची लसावी किती. 35 म्हणजे कशाने भाग झाला पाहिजे, 7 5 35. 75 म्हणजे 25 त्रिक 75 म्हणजे 15 ने, याला 9 ने, 9 10 90, बरोबर का. आता 9 ने भाग, 7 ने भाग, 7 ने भाग बघा, 7 1 7, 7 त्रिक 21. नाही जात, नाही जात, जातो, नाही जात, एकच माझं उत्तर. काही करायची गरज होती का, मी सॉल्व्ह तरी केलं का, नाही. मग हेच मला शिकवायचंय की आपण सीटीईटी सुद्धा अशाच पद्धतीने काढणार, सॉल्व्ह करायची गरज राहणार नाही. आपण अशाच पद्धतीने काढणार आहे, सॉल्व्ह करायची गरज राहणार का, नाही. नाही, रिपीट क्वेश्चन होत नाही पिल्लांनो यामध्ये. त्यामुळे तुम्हाला एक कन्सेप्च्युअल शिकणे, रिपीट क्वेश्चन होत नसता. मग सर कसं, जर सॉल्व्ह केलं तर कसं रे पिल्लांनो, तर बघा सॉल्व्ह जर केलं तर 5 ने गुणाकार होतो. 5 1 5, 5 8 40, 5 1 5, 5 2 10, 5 1 5, 5 5 25, 5 7 35. 3 ने, 2 ने, झालं. आता गुणाकार केला, 7 5 35, 35 2 70, 5 2 10, 3 त्रिक 9, 900, 7 9 63, झालं 6300. सर्वांना समजलं, सर्वांना समजलं, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट, चलो नेक्स्ट बघा. 5 अंकों की वह छोटी से छोटी संख्या ज्ञात करो जो 16, 24, 36, 54 से पूर्णतः विभाजित हो सके. मराठीमध्ये एक गणित झालेलं आहे. 5 अंकी लहानात लहान संख्या शोधा ज्या संख्येला 16, 24, 36, 54 ने पूर्ण भाग जायला पाहिजे. हेच विचारलं, काही बदल केला का, नाही. मग मला सांगा, लहानात लहान 5 अंकी संख्या ज्याला 16 ने भाग, 24 ने, 36 ने आणि 54. 54 म्हणजे काय, 9 सक 54, 36 म्हणजे 9 चौक 36, 24 म्हणजे 8 त्रिक 24, 16 म्हणजे 8 दुने 16. 8 ने 9 ने भाग झाला पाहिजे, मला 9 ने भाग झाला पाहिजे. 4 5 6 7 विभाज्यताच्या कसोटी वापरा. विभाज्यताच्या कसोटी काय म्हणते, 9. 9 या संख्येची कसोटी काय म्हणते, सर्व संख्यांची बेरीज 9 ने भाग. मग सर्व संख्यांची बेरीज केली, 4 5 6 7 नाही जात, 6 6 12 नाही जात, 4 5 9 10 नाही जात, 8 9 9 जातो. एकच संख्या जिने भाग जातो. बघा, काहीच करायची का. तर तुम्ही काय ऑप्शन बदलले का, नाही. जे परीक्षेला मी तेच घेतले, मी माझ्या मनाने काही घेतले का, नाही. पण मला फक्त सांगायचं काय की भैया पेपर अशा पॅटर्नचा असतो आणि तुम्हाला सोपा जाईल. आणि माझी गॅरंटी, ज्यांनी ज्यांनी क्लास लावला ते 100% पास होणार आहे. आणि ज्यांना ज्यांना क्लास करायचा आहे ना, त्यांनी सुरासे सरांना कॉल करायचा आणि सुरासे सरांचं जे ऍप आहे ते ऍप डाउनलोड करून ठेवायचं. आता सांगतो, हे बघा, 9657451645 ह्या नंबरवर कॉल करायचा आणि सुरासे सरांकडून हे करा, सुरासे सरांचा नंबर. आणि जर गणिताची काही अडचण असेल तर मला या नंबरवर कॉल करायचा, 98 60 59 33 22. या नंबर मला कॉल केला तरी मी सांगेन काय करायचं काय नाही. चालेल सर्वांना, यस. फीज बघा, 1000 रुपये फीज आहे, 1000 रुपये फीज आहे, 1000 रुपये. सर्व विषय होऊन जातील याच्यामध्ये, बरं. यस, नेक्स्ट बघा. वह छोटी से छोटी संख्या कौन सी है जो पूर्ण वर्ग हो तथा 10 12 15 18 से विभाज्य हो. म्हणजे अशी लहानात लहान संख्या कोणती की जी पूर्ण वर्ग पाहिजे आणि जिला 10 ने 12 ने 15 ने 18 ने भाग झाला पाहिजे. कशाने, 10 12 15 18. 10 म्हणजे 5 दुने 10,
12 म्हणजे 6 दुने 12, 15 म्हणजे 3 5 15, 18 म्हणजे 9 दुने 18, पूर्ण वर्ग संख्या. चला 9 ने भाग, नाही जात, नाही जात, जातो, जातो. 6 ने भाग, याला जातो का? 6 1 6, हो. 5 ने जातो, 2 ने जातो. मग मला सांगा कोणती? लवकर 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 सांगा कोणती? कोणती? 900. झालं. का? वह छोटी से छोटी संख्या कोणती? छोटी से छोटी 900. मोठ्यात मोठी असते तर 3600 केली असती. चलो काही समजलं? कुछ समझा? दिल में लड्डू फूटा, कुछ समझा? व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट. 12 45 75 का मसावी किती? मसावी, मसावी 12 45 आणि 75चा मसावी किती? मसावी म्हणजे सर्व संख्येला भाग जाणारी संख्या. कशाने जातो? 3 ने. 3 चौक 12, 3 1 3, 3 5 15, 3 दुने 6, 3 5 15. आता कशाने जात? कशानेच नाही. म्हणजे मसावी किती? 3. सांगा, अवघड आहे का? टेटचा क्लास आपला द विनर स्टडी सेंटर या ऍपवर उद्यापासून सुरू आहे. उद्या सकाळीच आपला पहिला लेक्चर राहील द विनर स्टडी सेंटरवर. टेटसाठी सुद्धा उपयुक्त राहणार. येस येस. नेक्स्ट. हा, आता हा न्यू पॅटर्न बघा. आता हा असा पॅटर्न आहे. आता असा पॅटर्न आपल्याला टीईटी मध्ये आलेला नाहीये. मी म्हणतो असा पॅटर्न तुम्हाला टीईटी मध्ये आलेला नाही. असा पॅटर्न तुम्हाला कुठं दिसणार? इथंच दिसणार. असा पॅटर्न आला बरोबर. मग सर असा पॅटर्न म्हणजे काय? याने काय सांगितलं? 25 40 आणि 60 के न्यूनतम सार्वगुणज, 12 36 18 न्यूनतम सार्वगुणज म्हणजे दोघांची लसावी आणि त्या लसावीचा गुणाकार किती सांगा. हो सर्व घेणार शिंदे सर, सर्व घेणार. पेपर 2 पण. हा, मग हा एक पॅटर्न नवीन आहे. मग आता यांचा लसावी काढायचा. लसावी काढायचा पहिले बेसिक ने सांगतो. मला सांगा 25 40 आणि 60 यांचा लसावी किती? 5 ने भाग जातो. 5 5 25, 5 8 40, 5 1 5, उरले 2, 5 5 चौक 20. 5 दुने 10. परत 4 ने जातो. 4 दुने 8, 4 3 12, 5. 5 दुने 10, 9 3 30, 5 चौक 20, 3 दुने 6, 600. यांचा लसावी किती आला? 600. यांचा लसावी काढला 12 36 आणि 48. 12 ने भाग, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 4 3 12, 12 गुणिले 12 144. ते म्हणले हो. आता यांनी सांगितलं यांच्या लसावी आणि यांच्या लसावीचा गुणाकार किती? फक्त हाच प्रश्न. 3 चौक 24, 3 चौक 24, 25 26, 6 7 8, 86 400, 86 400 उत्तर आलं. हा पॅटर्न फक्त इथंच दिसला, टीईटी मध्ये दिसलेला नाही. टीईटी मध्ये हा पॅटर्न झालेला नाही. तो पॅटर्न फक्त आणि फक्त इथंच दिसला. टीईटी मध्ये दिसला का? नाही. सर्वांना समजलं? तर ऑप्शन थ्रू जात आहे ना? जात आहे ना. तर कसं? 36 म्हणजे 9च्या पाड्यामध्ये पाहिजे, 9 सोबत गुणाकार आहे. 60 म्हणजे 15 40 8च्या पाड्यामध्ये पाहिजे. बघा 9च्या पाड्यात कोण? 6 4 10 9. याच्यानंतर 8 ने भाग जातो का? 8 ने भाग दिला बघा. 8 45 नाही जात. 6 4 10 18, 8 ने भाग जातो. 8 8 64 नाही जात. इथं 8 1 8 8 14 जातो. एकच ऑप्शन आहे, मी क्लिक करेन. सांगितलं ना मेंटॉस मध्ये. बघा 12 36 48 म्हणजे 16 ने भाग झाला पाहिजे, 9 ने भाग झाला पाहिजे आणि एने इकडं 8 45 12 8 यांच्या पाड्यात एकच नंबर आहे. भाग गेला. माझं उत्तर आलं. समजलं? आपल्याकडे भरपूर गणित असे की ते मेंटॉसने सॉल्व्ह होता. काहीच करायची गरज नसती. चला 32 64 128 के सबसे छोटे सार्वगुणज और सबसे बड़े सार्वगुणज का योग काय? अब सबसे छोटे
सार्वगुणज आणि सबसे बड़े सार्वगुणज का योग कितना है आज तिने सांगितला. योग. चला सर कसं सांग कसं. आता बघा 32 64 160 मी तोंडी उत्तर काढलं असतं पण पहिले बेसिकने सांगतो. सबसे छोटं सार्वगुणज म्हणजे काय रे पिल्ल्यांनो, हा की लसावी लहानात लहान संख्या आणि मसावी म्हणजे काय मोठ्यात मोठी संख्या. मसावी आणि लसावी दोघांची बेरीज किती. आता मला सांगा सर्वांना कशाने भाग जातो. तुम्ही म्हणल्या सर 8 ने. 8 चौक 32 8 8 64 8 1 8 9 10 11 12 8 6 48. आता कशाने जातो सर 4 ने. 4 1 4 4 2 8 4 चौक 16. आता जातो का नाही. बे 1 बे बे 2 4 बे 1 बे. यांचा मसावी किती. तुम्ही म्हणशाल मसावी सर 8 चौक 32. सर लसावी किती 32 गुणिले 4 4 2 8 4 3 12. ते संख्यांचा योग किती तर म्हणजे बेरीज. योग म्हणजे बेरीज. बेरीज केली 8 आणि 2 10 160. उत्तर आलं 160. समजलं सर्वांना. तो सर्वांना समजलं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो आता बघा सबसे छोटा सार्वगुणज म्हणजे लसावी, सबसे बडा म्हणजे मसावी. दोघांमधली वजाबाकी किती सांगा. 8 12 15 15 12 15 15 15 2 30 15 अधिक 5 सर्वांचा लसावी काढायचा. बघा 8 12 आणि 15 यांचा लसावी काढला. कशाने भाग जातो सर 4 ने. 4 2 8 4 3 12 15. 3 ने 3 1 3 3 5 15 5 1 5 बे 1 बे 5 2 10 4 3 12 120. हा का झाला लसावी. यांचा मसावी किती तर बघा 64 गुणिले 80. सर कशाने भाग जातो 8 ने. 8 8 64 10 परत 2 ने. आता ने यांचा काय आला 16. मग मला सांगा 120 मायनस 16 म्हणजे उत्तर किती 104. उत्तर आलं 104. म्हणजे या प्रकारे तुमचे सर्व गणित सोपे 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 असतात. कोणते असतात सोपे 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 असतात. सर्वांना समजलं. सर्वांना समजलं. डन. तर उद्यापासून आपण स्वराज फाउंडेशन या ऍप मध्ये म्हणजे सुरासे सरांच्या आपण रेग्युलर मध्ये लेक्चर चालू करणार. आपले जे 25 दिवस आहे 25 दिवसाचं आपलं टार्गेट आहे की आपल्याला हे सर्व टॉपिक बेसिक पासून डीप पर्यंत सॉल्व्ह करून घ्यायचे. हे सर्व चॅप्टर परीक्षेला आलेले गणित सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे. हे पूर्ण चॅप्टर. तर आपलं टार्गेट आहे पूर्ण चॅप्टर कम्प्लीट करून घेणार. चॅप्टर कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या याच्यावर प्रॅक्टिस पण करून घेणार आणि पेडालॉजीची एक तुम्हाला नोट्स देणार. इतकं झालं की तुमचं गणित निघलं ही 100% गॅरंटी. तर आजच्याच स्वराज फाउंडेशन आणि विनर्स ऍप वर सुद्धा तुमची बॅच चालू आहे. तर त्याच्यावर तुम्ही टच करू शकता, बॅच घेऊ शकता. तुम्ही घेतली असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा बॅच घेण्यासाठी. बाकी काहीच नाही. सर्वांना नम्रतेची विनंती. थँक्यू व्हेरी मच. भेटू आपण उद्या. चालेल का सर्वांना. चालेल सर्वांना. कोणाची काही डाऊट आहे का. आता बघा सर्वांना हा बेसिक पण शिकवा. अरे बेसिक पासून घेणार बेटा, बेसिक पासून घेणार आहे. कोणा काही डाऊट. अरे मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहितीये का की गोष्ट आहे की सर्वजण आता आहे ना निगेटिव्ह मध्ये आणखी आन्सर की नाही आली काय काय नाही. आम्ही आन्सर की दिली विनर्स वाल्यांनी किंवा 100% बरोबर आन्सर की. परंतु काय प्रॉब्लेम माहितीये का खूप विद्यार्थ्यांना किती मार्क येईल काय येणार काय नाही हे नाहीये. तर कृपया इतकं लक्षात ठेवा सर्वजण पास होणार आहे. नाही झाले पास ज्याला कम मार्क आहेत त्याला टीईटी सर्वात सुवर्ण संधी आहे. का कधी पण तुम्हाला सांगतो डिसेंबरच्या नंतर कधी पण टेट येऊ शकते. तर तुम्हाला लगेच जॉब लागणार. टेट मध्ये जर आपला इतक्या डीप मध्ये अभ्यास झाला
हे प्लस ते 100% होणार. आणि तुम्हाला सांगतो आपण या ऍपवर काही दिवसामध्ये जसं टेट संपन आपण बुद्धिमत्तेसाठी पझल आणि सिटिंग रोज रेग्युलर मध्ये सुरू करणार. रोज सकाळी सकाळ झाली आपली की फक्त पझल आणि सिटिंग, रोज पझल सेटिंगची प्रॅक्टिस करून घेणार आहे. ते मेंट ऑफ जिंदगीने. तर तुमचं तिथं बुद्धिमत्ता सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मी करून घेणार, काहीच अडचण नाही. चालेल सर्वांना. यस, यस, सर्व बेसिक पासून होणार बेटा, काही अडचण नाही. कोणाला काही अडचण बोला. रुपाली आता क्लास टेस्ट घेण्यासाठी तितका वेळ नाही आपल्याकडे, डिसेंबर पर्यंत आहे, तितका वेळ नाही, 20-25 दिवस आहे आपल्याकडे. तर आपण बघू, जमलं तर घेऊ, पहिले आपण सिलेबस कम्प्लीट करून घेऊ का बेटा. हा, आणखी कसं उगं आता प्रॉमिस करायचं मी असं करेन तसं नाही केलं तर म्हणले मी कधी सगळं काही तुटन. शरद जाधव स्वतःचं प्रॉमिस कधी तोडत नाही. नाही नाही, करावं लागत नाही बेटा. मराठीत ती फक्त मराठीतून, ही हिंदीतून राहणार. ही पूर्ण बॅच हिंदीतून आहे, हिंदीतून. आणि विश्लेषण मराठीतून राहणार माझं. टेट एक्झामची तयारी करावी जॉबपेक्षा. का बरं, कसं माहिती का, जॉब 2-3 घंट्याचा आहे, करत असं चांगली गोष्ट आहे, परंतु टेट एक्झामची तयारी केली तर आयुष्याचा जॉब भेटणार आहे. यस, रेग्युलर मध्ये येतो मी. चालेल. यस, चालेल. चलो, सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भेटू आपण उद्या. आपण काही दिवसामध्ये या चॅनलवर रेग्युलर मध्ये पझल सेटिंग बेसिक पासून एकदम हाय लेवल पर्यंत सुरुवात करायची. सर्वांनी तयारीत राहायचं. इतक्या अवघड पझल येत नाही. आणि पझल शिका तर कोणाकडून माहितीये का, जे IBPS चे लोक आहेत त्यांच्याकडून. नाहीतरी आता मार्केटमध्ये असे सगळेजण, कोणी पझल घेऊन आले, कोणी सिटिंग घेऊन आले, कोणी काही करत आहे. कशासाठी माहितीये का, की फक्त रिझनिंग म्हणून नाही, ओरिजिनल टेट साठी कशा प्रकारे सिटिंग आणि पझल येणार हे तुम्हाला मी सांगेन. का बरं, मी स्वतः IBPS ला इतक्या वर्षापासून शिकवते. मला माहिती आहे पझल सेटिंग कशा प्रकारे विचारलं जाते, कशाला मेंटॉसने सॉल्व्ह करायचं काही नाही, हे सर्व. पण आपण कसं करणार, रोज सकाळी लाईव्ह मध्ये सांगणार तुम्हाला. रोजच्या 2 पझल 2 सिटिंग लाईव्ह घेणार रोज लाईव्ह मध्ये. त्याच्यातून काय होणार, रोजची सवय लागन, सवयीने आपण ते परफेक्ट बनवून घेऊ. चालेल सर्वांना. यस.